नमस्कार बंधूंनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम लाईव्ह मध्ये एकदम ओरिजिनल औषधी मी तुम्हाला पिऊन दाखवणार आहे। ती कशी प्यायची, कोणती औषधी आहे, कोणत्या कोणत्या प्रॉब्लेमवरती चालते, तिच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर बंधूंनो, मुख्यतः जे प्रॉब्लेम आहेत तरुणांमध्ये, स्वप्नदोष किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन, यांच्यासाठी पर्टिक्युलर ही औषधी नाहीये। अलग लक्षात, ही औषधी यासाठी आहे की अनेक लग्न झालेले लोक किंवा ज्यांचे एकदम स्ट्रेसफुल बिझी लाईफस्टाईल आहेत, त्यांना योग्य प्रकारचा डाएट घेत नाहीत, योग्य प्रकारची झोप घेत नाहीत किंवा त्यांना झोप लागत नाही, यासारख्या अनेक प्रॉब्लेमच्या मुळाशी अनेक कारणापैकी हे एक महत्त्वपूर्ण कारण असते, म्हणजे बद्धकोष्ठता। त्यांना व्यवस्थित पोट साफ होत नाहीये, म्हणजे सकाळी बाथरूमला जातात, बाथरूममध्ये भरपूर वेळपर्यंत बसावं लागते, तरी सुद्धा व्यवस्थित पोट साफ होत नाही। अर्धा तास बसला, त्याच्यानंतर परत उठून आले, परत जेवण वगैरे नाश्ता वगैरे केला, परत संडासला पळावं लागते, तरी सुद्धा व्यवस्थित पोट साफ झालं अशी फिलिंग येत नाहीये। तर अशा लोकांच्या पोटामध्ये ती उष्णता वाढते, मळ जो पोटामध्ये असतो त्यामुळे उष्णता वाढते आणि त्या उष्णतेमुळे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम होतात। आपलं रक्त दूषित होते, रक्तदोषामुळे त्वचा विकार होऊ शकतात, पुन्हा त्या पोटातील उष्णतेमुळे म्हणजे आपली गट हेल्थ खराब आहे। पोटाचा आणि माइंड म्हणजे मेंदूचा घनिष्ठ संबंध आहे, मनाचा सुद्धा। तर वारंवार मी सांगतो की आपलं पोट जर डिस्टर्ब असेल तर तुमचा माइंड सुद्धा डिस्टर्ब राहतो, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, एनर्जी येत नाही, असा जोश उत्साह वगैरे राहत नाही, त्या दिवशी कोणत्या कामाचा आनंदच येत नाही। जर तुमचं दिवसभर एखाद्या कामामध्ये मन लागलं नाही, डोकं सतत जर पोटामध्ये अडकलेलं असेल की आज मला पोट साफ झालं नाही, मला गॅसेस होतात, मला मूळव्याधीचा त्रास होतो किंवा संडासला कुथावं लागते, संडास कडक येते, अशा पोटाच्या तुमच्या संडासबाबत, बद्धकोष्ठतेबाबत, कब्जबाबत अनेक समस्या असू शकतात। त्या सर्व समस्यांचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे तुम्हाला खाल्लेलं अन्न व्यवस्थित डायजेस्ट झालं पाहिजे। त्यासाठी डायजेस्ट होण्यासाठी, योग्य वेळी भूक लागण्यासाठी तुमचा जो जठराग्नी असतो, पोटामध्ये जठराग्नी असतो, तो व्यवस्थित प्रदीप्त झाला पाहिजे, त्याने व्यवस्थित काम केलं पाहिजे। तर त्यासाठी आयुर्वेदामध्ये एक कुमारी आसव नावाचे एक औषध प्रसिद्ध आहे। हे बघा, या ठिकाणी मी पतंजलीचं कुमारी आसव औषध आहे, यामध्ये कोणते कोणते घटक आहेत तुम्हाला सांगत आहे। कुमारी, घृतकुमारी म्हणजे ॲलोवेरा म्हणजेच आपली कोरफड त्यामध्ये आहे, त्यासोबतच हरितकी म्हणजे हरडा आहे, चित्रक आहे भूक वाढवण्यासाठी, जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी, लवंग आहे म्हणजे जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी, जातीफळ आणि गॅस, अपचन, पोटातील पेटके कमी करते, जटामासी आहे, गुळ आहे, धातकी आहे, त्यासोबत काही खनिज सुद्धा, मिनरल सुद्धा आहेत, जसे की लोह भस्म आहे, ताम्र भस्म आहे। हे तुमचं लिव्हर, प्लीहा सोबतच रक्तातील जी कमतरता आहे लोहाची, ते सुद्धा भरून काढण्यासाठी या लोह भस्म आणि ताम्र भस्माचा उपयोग होतो। असे यामध्ये अनेक या ठिकाणी छोट्या मोठ्या औषधांचा उल्लेख आहे। कशासाठी चालते तर पोटाच्या सर्व प्रकारच्या समस्यासाठी। आणि कशासाठी चालत नाही, ज्या लोकांना जास्त वेळा संडासला जावं लागते, म्हणजे IBS, संग्रहणी यासारखे जे प्रॉब्लेम आहेत की त्यामध्ये जेवण झालं की लगेच संडासला पळावं लागते, त्या लोकांनी ही औषधी घेऊ नये। सोबतच कोणी घेऊ नये, ज्या लोकांना जास्त जुलाब वगैरे होत राहतात त्या लोकांनी सुद्धा घेऊ नये। सोबतच महिलांमध्ये ज्या महिला गर्भवती आहेत किंवा बाळाला स्तनपान करतात, अशा सुद्धा महिलांनी, कोणा गर्भवती महिलांनी तर कोणतेच औषधी घेऊ नयेत। बाकी पुरुष आणि महिला दोघांसाठी सुद्धा हे उपयोगी आहे। पोटातील उष्णता, बद्धकोष्ठता, स्वप्नदोष, प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन यांचं जे कारण आहे, पोटातली घाण ही दूर करण्यासाठी आहे। आता आपण हे औषध कसं घ्यायचं आहे तर तुम्हाला ते लाईव्ह मध्ये तर मी सांगणारच आहे, तर या ठिकाणी आपण लाईव्ह मध्ये हे बघा, हे पतंजलीचं कुमारी आसव आहे, या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन दाखवतो। नवीन जर तुम्ही जर किमतीचा विचार कराल तर हे मी आजच आणलेलं आहे, तर ते आहे 140 रुपयाचं, 450 मिली। तर या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह उघडून दाखवत आहे, फोडून घ्यायचं आहे। आता हे कशासोबत घ्यायचं ते सुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण दाखवत आहे। हे आहे साधं सिंपल थंड पाणी, आपल्या घरामध्ये हांड्या भांड्यामध्ये असलेलं पाणी। आता तुम्हाला गरम पाण्यासोबत घ्यायचं का तर हो, गरम पाण्यासोबत घेतलं तरी सुद्धा चालेल, गरम पाण्यासोबत याचे चांगले रिझल्ट आहेत। त्याच्यामुळे शक्य जर असेल तर सकाळी जेवणानंतर 1 ग्लास गरम पाणी करायचं आणि त्यासोबत घेऊ शकता, किंवा रात्री जेवणानंतर गरम पाणी पिलं तरी सुद्धा गरम पाणी सुद्धा अग्निवर्धक असते, त्यासोबत डायजेशन चांगलं होते। आणि गरम पाण्याचे एक विशेष फायदे असतात, गरम पाण्यामुळे औषधाचे गुणधर्म वाढतात। तर या ठिकाणी हे जे झाकण जे आहे ते असं समजून चालूयात, माझ्या आकारानं हे असेल 10 मिलीचं झाकण आहे, 20 ते 30 मिलीपर्यंत घ्यायचं आहे। तर आपण असे 3 झाकणं घेऊयात। या ठिकाणी थोडंसं मी पाणी टाकतो,
एक, जवळ आणा, कॅमेरा जवळ आणा, हिच्यावर आणा डायरेक्ट. हे पूर्ण झाकण भरून घेतलं. 2, 3, 3 झाकणं घेतलेली आहेत माझ्याकरता, ते योग्य आहेत. आता चेहऱ्याकडे करा. हां, तर तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुमच्या योग्य व्यक्तींना विचारून घेतलं तर बरं होईल. आता मी अगोदर थोडंसं पाणी टाकलं होतं. मला जर आवश्यकता जर असेल, मी जर असं जर पिऊ शकत असेल, थोडा कसेला स्वाद आहे, म्हणजे कसं याच्यामध्ये जे पदार्थ आहेत हिरडा वगैरे त्यांचं मिळून थोडा कशा आहे असा स्वाद तयार झालेला आहे. त्यामुळे तसं जर पिऊ शकत नसेल तर आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी मिक्स करू शकतो. म्हणजे थोडंसं हलकं होईल प्यायला, चवीला. बाकी पोटामध्ये जे काम करायचं आहे तेच करणार आहे. आता पाण्याचं प्रमाण सांगतो किती घ्यायचं आहे. तर 3 झाकण उदाहरणार्थ आपण औषध जर घेतलं तर त्यामध्ये 6 झाकण पाणी म्हणजे दुप्पट पाणी आपण त्यासोबत घेतलं तरी सुद्धा चालेल. चांगलं वाटत आहे मला. हे 10 मिलीचं झाकण आहे. तर 10 मिलीचं झाकण, असे 3 झाकण. तुमचं वय 18+ असेल आणि तुमचं वजन जर 50 ते 100च्या दरम्यान जर असेल तर 20 ते 30 मिली औषध हे तुमच्यासाठी पुरेसं होते. सोबतच त्यासोबत म्हणजे 3 झाकण औषध घ्यायचं आणि त्यासोबत 3 झाकण पाणी. आणि जर आणखी जर तुम्हाला ते पिता येत नसेल, खूप कडवट कषाय वगैरे असेल तर त्यामध्ये डबल सुद्धा पाणी मिसळू शकता. तर ते कसं घ्यायचं, कसं मिक्स करायचं याचं तुम्हाला डिटेल्समध्ये लाईव्हमध्ये आपण तो व्हिडिओ दाखवणार आहे.